इच्छापूर्ती कुंदकेश्वर महादेव मंदिर महिला मंडळ व शिव आज्ञा मित्रमंडळाच्या वतीने भव्य मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील वलवाडी येथील होमगार्ड जवळ असलेल्या इच्छापूर्ती कुंदकेश्वर महादेव मंदिर असून या मंदिराचा या ठिकाणी स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली असून या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली। अतिशय उत्साहात भक्तिमय वातावरणात सदर ही मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण कॉलनी परिसरात मूर्ती मिरवणूक काढण्यात आली। यावेळी या मिरवणुकीत वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत महिला मंडळ, महिला पुरुष वर्ग, भाविक भक्त त्याचबरोबर तरुण मित्रमंडळ या कार्यक्रमात सहभागी झाले। अतिशय उत्साहात सदर मिरवणूक काढण्यात आली। तर भक्तिमय वातावरणात सदर कार्यक्रम पार पडत असून या कार्यक्रमासाठी संपूर्ण महिला मंडळ, महिला पुरुष वर्ग, भाविक भक्त व तरुण मित्रमंडळ यांच्या सहकार्याने सदर इच्छापूर्ती कुंदकेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे। तर दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता 11 ते 31 जोडप्यांसोबत होम हवन पूजन संपन्न होणार असून सायंकाळी भव्य कीर्तनाचा देखील आयोजन करण्यात आले आहे। तर दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी महाशिवरात्रीनिमित्त सदर इच्छापूर्ती कुंदकेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असून त्यानिमित्ताने भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री इच्छापूर्ती कुंदकेश्वर महादेव मंदिर महिला मंडळ व शिव आज्ञा मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे। तर याबाबत अधिक माहिती इंदिरा महिला मंडळ अध्यक्षा प्रभादेवी परदेशी यांनी दिली।
नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। एक काम करा। नमस्कार, आम्ही इच्छापूर्ती कुंदकेश्वर महादेव मंदिर महिला मंडळ आणि आपलं श्रम साफल्य कॉलनी येथे 1 वर्षापूर्वी सर्व माता भगिनींनी मिळून एक निश्चय केला होता की आम्ही महादेवाचं एक मंदिर करू प्रत्येक कॉलनीमध्ये। तसंच आमचं नियोजन झालं आणि आम्ही प्रथम आम्ही देव घेऊन आलो आणि मग सर्व महिलांनी मोठ्या उत्साहाने देणगी द्यायला सुरुवात केली। त्याच्यात आमच्या सर्व स्थानिक बांधवांनी व परिसरातील नागरिकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि आज सर्वांच्या सहकार्याने सर्व दुर्गा स्वरूप महिला भगिनी आणि माझे बांधव यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही एक सुंदर असं दिव्य भव्य असं सुंदर आपल्याला शांती भेटेल असं एक इच्छापूर्ती कुंदकेश्वर महादेव मंदिराची स्थापना केलेली आहे। तर आम्ही आज लोकांना जाहीर धुळे शहरवासियांना आम्ही जाहीर आव्हान करतो की या मंदिराची आज आम्ही भव्य अशी सर्वांच्या सहकार्याने एक मोठी मिरवणूक काढली आणि ते पूर्ण कॉलनी परिसरात भोकरपर्यंत आणि आपल्या स्टेडियमपर्यंत आम्ही देवाची मिरवणूक काढलेली आहे। तसंच उद्यापासून या कार्यक्रमाची एक सुंदर अशी रूपरेषा आमच्या सर्व महिलांनी एकत्र येऊन ठरवलेली आहे की उद्या 21 ते 31 जोडपे आमच्या इथे होम हवनसाठी बसणार आहे आणि त्या होम हवनमध्ये आम्ही आमच्या देशासाठी महाराष्ट्रासाठी सर्व गोष्टी सुखरूप हो आणि जे पण आम्हाला भविष्यात समस्या आहे पाणी असेल झाडांचं असेल सर्व हे म्हणजे त्याचा नायनाट व्हायला पाहिजे आणि सर्व देवाचा आशीर्वाद आमच्या कॉलनीवर आमच्या परिसरावर आमच्या देशावर आमच्या महाराष्ट्रावर व्हायला पाहिजे अशी होमच्या द्वारे पण आम्ही एक प्रार्थना करणार आहे महादेवाच्या द्वारे। आणि दुसरं असं ते होम हवन झाल्यानंतर उद्या रात्री आमचा एक कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि भजन कीर्तन झाल्यावर सर्व महिला व्यवस्थितपणे पर्वाचा जो नियोजन आहे आमचा तो प्राणप्रतिष्ठेचा नियोजन आहे। तर शंभूची ज्या पद्धतीने आम्ही मिरवणूक काढली तसंच बाजा गाजा करत आम्ही शिवशंभूची सर्वांच्या सहकार्याने एक प्राणप्रतिष्ठा करणार आहे आणि ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर परवा आमचं एक सुंदर असं 2,500-3,000 हजार लोकांचं भव्य दिव्य असं भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे। तर आम्ही धुळे शहराच्या वासियांना परिसराच्या नागरिकांना जे कोणी आमचे राहून गेले असतील त्यांना हात जोडून माफी मागून आम्ही विनंती करतो की आमच्या कार्यक्रमाचं नियोजन तातडीने अति अर्जंट काही कारणास्तव आम्हाला करावं लागलेलं आहे। तर काही आमचे महिला आणि बांधव राहून गेले असतील त्यांची आम्ही क्षमा मागतो। पुढे त्यांना आम्ही आमंत्रण देणार आहे आणि या कार्यक्रमाचं आम्ही भंडारा करून म्हणजे समापन त्याचं करणार आहे आणि भविष्यात इथे ज्या आमच्या माता भगिनी वेगवेगळ्या कॉलनीमध्ये जाऊन श्री शिवाय नमस्तुभ्यमचे पूजा करण्यासाठी जात होते जेव्हा आपला पशुपतीनाथच्या व्रतसाठी पण आमच्या माता भगिनींना लांब लांब कॉलन्यांमध्ये जाऊन अनेक तासभर त्यांना तिथे थांबावं लागत होतं। तर ते कुठेतरी एक वेळ वाचेल भक्तिमय वातावरण आमच्या कॉलनीमध्येच होणार आहे श्रम साफल्य कॉलनीमध्ये। तर आम्ही सर्व श्रम साफल्य कॉलनीच्या वतीने इच्छापूर्ती कुंदकेश्वर महिला मंडळ शिवज्ञा मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। सर्वांच्या वतीने आम्ही जाहीर सर्वांचे आभार मानतो आणि या पद्धतीने आम्ही आमच्या कार्यक्रमाचं समापन करणार आहे। श्री शिवाय।